गोष्ट, जरी तुम्ही 11वी 12वी पर्यंत तुम्हाला जर समजलं नाही की तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचंय, बरोबर, जरी एखाद्या वेळेस डिसिजन तुमचा चुकला, जसा की माझा चुकलेला आहे की बाबा मला फायनान्शियल प्रॉब्लेममुळे मला ते करता आलं नाही मला, बरोबर, पण मी खचून गेली का? नाही. मला अजून पण वाईट वाटतं की मी डॉक्टर झालेली नाही, पण माझी जिद्द आहे की मी ती पूर्ण करू शकते. जसं की सुविचारवरती लिहिलंय, स्वतःवरती विश्वास ठेवा, जग जिंकता येतं, बरोबर. आज मी 2022 मध्ये लग्न केले, 2020 मध्ये कोरोनामुळे मी इथं आले, माझं ते ड्रॉप आउट केलं. कॉलेज माझं फायनान्शियल प्रॉब्लेममुळे मी स्किप केलं, कारण की प्रत्येकाचं कुटुंब आहे, प्रत्येकाला पैसे अडचण ही असते, बरोबर आहे ना, सगळ्यांना अडचण असते, घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात, काही अडचण येतात, इमर्जन्सी येतं, बरोबर, पण मी खचून गेली का? नाही. मी आता स्वतः काय करते माहितीये तुम्हाला? नाही. आता सरांनी सांगितलं ना मी काय करते, मी स्वतः फर्निचरच्या कामं हे करतात आणि मी स्वतः CNC राउटर मशीन चालवते, जे आतमध्ये कटिंग लावलंय डिझाईनचं. माझी पूर्ण डॉक्टरची फील्ड चेंज करून, मी न खचता डॉक्टरची फील्ड चेंज करून मी पूर्ण 3 महिन्याचा कोर्स केलेला आहे कम्प्लीट. जसे की सरांनी सांगितलं मगाशी सांगताना, स्वतःवरची विश्वास असेल किंवा जे करायचं असेल, तुम्ही स्वतः जर विश्वास ठेवला स्वतःवरती तर काहीही करता येतं. जसं की मी ते पूर्ण ड्रॉप आउट केलं, साईडला ठेवलं आणि स्वतःवरती विश्वास ठेवला आणि 3 महिन्याचा पूर्ण कोर्स करून मी आता स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे, जे की CNC राउटर मशीन वरती मी पूर्ण डिझाईन कटिंग करते, पूर्ण ऑपरेटिंगचं माझं मी पूर्ण काम करते. त्यामुळे मी पूर्ण डॉक्टरचं साईडला ठेवून स्वतः न खचता, माझा डिसिजन चुकला तरी पण मी जो डिसिजन घेतलाय तो मी स्वतः जिद्दीने पूर्ण करून दाखवते. तसंच तुम्हाला पण माझं सांगणं सर्व मुलांना एवढंच आहे की आता ह्या स्टेजला तुम्ही आता 8वी 9वी 10वी मध्ये आहात किंवा पुढचे 2 वर्ष जरा 11वी 12वी, ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे शोधून काढा तुम्ही. आता तुम्हाला फ्युचर मध्ये काय करायचंय, 12वी नंतर बाबा मला ह्याला ऍडमिशन घ्यायचंय, जरी तुम्ही त्या फील्ड मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर जर तुमचा बाय चान्स डिसिजन चुकला, तरी डिसिजन चुकला असेल तरी न खचता पण तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही जिद्दीनं उभं राहिलं पाहिजे. करताल ना असं? तुमच्या आयुष्यावरती तुम्हाला फ्युचर मध्ये काय करायचं आहे त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. थँक्यू. माझं 4 शब्द ऐकून घेतलं.